शिर्डीमध्ये शरद पवारांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली। 5 राज्यातल्या निवडणूक निकालांमुळे भाजपला स्फुरण चढलंय। तोच धागा पकडून पवारांनी मोदींवर टीकास्त्र डागलं। तसंच मराठा आरक्षणावरून शिंदेंनाही टोला लगावला। पाहणार आहोत या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसाचं अधिवेशन पार पडलं। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार गटानं पहिल्यांदाच हे अधिवेशन घेतलं होतं। पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रोहित पवारांच्या अनुपस्थितीवरून चर्चा रंगली। तर रोहित पवारांच्या अनुपस्थितीची चर्चा थांबते न थांबते तोच जितेंद्र आव्हाडांनी रामाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वादाची ठिणगी पडली। शिकार करून खाणारा राम तो आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या शिर्डीतील अधिवेशनाची सगळीकडे चर्चा झाली। वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी खेद व्यक्त करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। तर वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड पक्षात एकाकी पडल्याचं चित्र बघायला मिळालं। पक्षातील नेत्यांनी कानावर हात ठेवल्याचं चित्र होतं। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांनी विविध मुद्द्यांवरून राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली। मोदींनी एक दिवशी पार्लमेंटमध्ये सांगितलं की 2022 पर्यंत शहरी भागातल्या लोकांना आम्ही पक्की घरं देऊ, पण हे घोषणा हवेतच राहील। आणि मोदी एक गोष्ट सांगतात, गॅरंटी आहे माझी। ती गॅरंटी काही खरी नाही, आणि ती गॅरंटी खरी नाही याचा अनुभव हा अनेक वेळेला आलेला। आज काही चित्र दिसतंय, आधीच्या वक्त्याने या ठिकाणी सांगितलं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावला। आरक्षणाचा लाभ तुमच्या सगळ्या सोयींच्या सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी भूमिका ही सरकारच्या वतीनं लिखित स्वरूपात मान्य केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम आज ही तरुण मुलं अस्वस्थ आहेत। अजित पवारांच्या बंडामुळे पक्षात दुफळी निर्माण झाली आहे। काही मोजकेच आमदार, खासदार आणि पदाधिकारी शरद पवारांसोबत उरलेत। आता लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे। या पार्श्वभूमीवर आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्याचा प्रयत्न शरद पवारांनी या अधिवेशनाच्या माध्यमातून केलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण काळबांडेसह हरीश दिमोटे आणि ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत, शिर्डी।